आज आपण लसावी कसा काढायचा ते आपण बघणार आहोत। सराव संच 13 मधील गणित नंबर 6 आहे। ते गणिताचं उदाहरण आपण इथे बघू। 15, 30 आणि 90 या संख्येचा आपल्याला लसावी काढायचा आहे। म्हणून पहिल्या डब्यामध्ये आपण काय लिहिले, इथं 15 लिहिले आहे, दुसऱ्या डब्यामध्ये 30, तिसऱ्या डब्यामध्ये आपल्याला 90 दिलेला आहे। आता यामध्ये बघायचं आपल्याला की या तिन्ही संख्यामध्ये आपल्याला जो एकक आहे त्या एककच्या अंकानुसार आपल्याला कोणत्या संख्येला भाग जातो ते बघायचं आपल्याला। इथे 15 या संख्येमध्ये 5 एकक आहे, इथे 30 मध्ये 0 एकक आहे, 90 मध्ये 0 एकक आहे। आणि जिथे 0 आणि 5 एक आपली संख्या असेल त्या संख्येला 5 या कसोटी म्हणजे 5 ने भाग जातो आणि म्हणून आपण या ठिकाणी इथे 5 लिहिलेलं आहे। इथे म्हणजे आपल्याला 15ला भागितल्यानंतर 5 त्रिक 15 भागाकार आला, 3 आलं आणि नंतर 30ला भागितलं तर 5 सख 30 म्हणजे इथे 6 आलेला आहे। आणि 5ला 90नं भागितलं तर 18 पंच 90 म्हणजे इथे आलेलं आहे 18 आलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला 3, 6, 18 या ठिकाणी आलेला आहे। पुन्हा जो आपल्याला बघायचं आपल्याला की 3, 6, 18ला अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येनं काय जातो, भाग जातो। म्हणून आपल्याला इथे बघायचं आहे म्हणजे इथे 3 ही अशी संख्या आहे की 3 या तिन्ही संख्येला काय जातो, भाग जातो। म्हणून 3 लिहिले, 3 एक 3, 3 दोन्ही 6 आणि 3 सख 18 या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे 2 आणि 6 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, तो 2 भाग जातो। म्हणून इथे 2 लिहिले तर 2 एक इथे एकच राहिला, 2 एक 2, नंतर 2 3 6 म्हणजे इथे 3 लिहिले। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपल्याला लसाईमध्ये काय करायचं आहे, जोपर्यंत खाली आपल्याला 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे। शेवटी इथं 3 आहे म्हणून इथे 3 लिहिले, इथे 1 आणि 3 एक 3 अशा प्रकारे इथे खाली तिन्ही संख्येमध्ये एक एक संख्या लिहिल्या आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याची जी डाव्या बाजून संख्या दिलेली आहे या डाव्या बाजूमध्ये संख्याचा काय करायचं आपल्याला लसावी काढायचा आहे। म्हणून इथे लसावी बरोबर 5 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला किती 3 इथे आलेलं आहे। म्हणून 3 दोन्ही 6 6 त्रिक 18 आणि 18 पंच 90 म्हणून इथे आपल्याला इथे 90 इथे आपण इथे लिहिलेलं आहे। म्हणजे याचा मसावी आलेला आहे 18, 15, 30, 90चा लसावी आला आहे 90। तर अशा प्रकारे आपल्याला भागाकार पद्धतीनं उदाहरण आपण इथे सोडवायचं आहे आपल्याला। असे आपण आणखी उदाहरण इथे बघू।